जायाचे शरीर जाये दर्शनात, जायाचे शरीर जाये दर्शनात, जायाचे शरीर जाये दर्शनात, जायाचे
उदयाचे शरीर झाले क्षणात काळानाथ पावेचना तुम्ही संत झाले कृपेचे साधन विलोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठलाची मद तुम्ही संत सारे कृपेचे सागर विरूप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐशी करा निरवन तुका म्हणे ऐशी करा निरवन मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे निरोबा सांगा देवा कीर्तन निर्माणासाठी दिलेला वैराग्याचे महादेव परमार्थ प्राण श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा निर्यातपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला पवित्र पावन अशा बोर्डादेवी माता आणि श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये मंदिरामध्ये आपण सर्व मंडळी एकत्र बसलेलो आहोत. मला मोठा ओरडा आपला सप्ताह आहे, कारण सप्ताह म्हटलं की 7 या शब्दाला रूप आहे. 7 दिवसाचा असतो तो सप्ताह, 15 दिवसाचा असतो तो पंधरवडा, 1 महिन्याचा आपल्या मोठ्या ओजस्वी परंपरेला श्रद्धेला हा किती दिवसाचा सप्ताह आहे? 17व्या दिवशी काला अशा पद्धतीचा हा सप्ताह आहे. असा मी फक्त साताऱ्यामध्ये
पाहायला मिळाला. 14व्या दिवशी काल कारण 7 दिवस सप्ताह झाला आणि दुष्काळ गेला होता. तिथल्या एका महात्म्याला सांगितलं, बाबा सप्ताह गेला पण पाऊस पडत नाही. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कालच करायचा. म्हणून 14व्या दिवशी काला केला. एवढा पाऊस झाला की भयानक पाऊस त्या ठिकाणी झाला. काही परंपरा प्रथा असतात. 55 वर्ष आपल्या या कार्यक्रमाला झालेले आहेत. 5व्या तत्वपूर्तीकडे आपली वाटचाल चालू आहे. आणि या सप्ताहाला मार्गदर्शन त्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये ज्या महापुरुषांनी हा वेध लावला, त्या महापुरुषांच्या चरणार्थी डोकं टेकवायचं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांच्या हृदयाचं स्थान प्राप्त झालेले काही मोजके महात्म्य आहेत. आणि त्या काही मोजक्या महात्म्यामध्ये श्री मामासाहेब दांडेकर मामा हे वारकरी संप्रदायाचा हिरा आहे. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे, सोनोपत्र कथा कुणी जनतया मामा असे बोलती, नामे शंकर सदा शिवशंकरा संतो संमती पुण्यश्लोकिता तो वारकरी पंथाचा मोती खरा शोभतो ऐशा सदा शुभकरा श्री दांडेकरा मस्तक माझे पाया महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन केलेल्या तरुणीमध्ये हा सप्ताह खेड्यामध्ये नाही तर हा सप्ताह शहरामध्ये आहे. आणि शहरामध्ये एक दिवसाचा कार्यक्रम करायचा असेल तर त्या व्यक्तीला नाकीनऊ येत असतात. सर्व मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व खजिनदार, सेवेकरी, सर्व मंडळींच्या संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज मंडळ त्यांच्या चरणांवरती मस्तक टेकवतो आणि माझ्या अभंगाला वेगवेगळ्या महाराजांच्या अक्षराची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला सेवेला सुरुवात करण्याच्या आधी आणखी काही मंडळींचा या ठिकाणी उल्लेख मला करता येत नसला तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव आहे. आपण सर्व मंडळी वारकरी संप्रदायामध्ये वारकरी आणि वारकऱ्यांची आणि अक्षराची सेवा करणारी मंडळी आहात. अधिकार संपन्न टाळकरी बंद, दोन पदक वादक, दोन देखणे जोरदार आणि पिढेकरी अशा सर्व मंडळींना या ठिकाणी पुन्हा एकदा मस्तक टेकवतो. कीर्तनाला आलेले, घरी राहिलेले, जॉबवर ड्युटीला गेलेले, जॉब अर्ध्यात आलेले सगळ्यांना धन्यवाद. आणि जो अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे तुकोबारायांचा अभंग आहे. आणि महाराज या अभंगामध्ये मानवी शरीराची नश्वरता सांगतात, मानवी शरीराची क्षणभंगुरता सांगतात आणि आपल्या उद्धाराची जबाबदारी संत महापुरुषावर देतात. विठ्ठला विठ्ठला
मानवी जीवनात आल्याच्या नंतर पहिली जबाबदारी आहे, मानवी जीवनात आल्याच्या नंतर सार्थक जीवन काढावं. काय जन्माला आल्याच्या नंतर सार्थकता कशामध्ये आहे? जन्मा आल्याचे सार्थक, जन्मा आल्याचे सार्थक, सार्थक जीवनाची मीमांसा काय आहे, सार्थक जीवन म्हणजे काय? महाराज सांगतात विठ्ठलची एक देखील क्रिया. महाराज सार्थक जीवन काढायचं असेल तर पहिली गोष्ट निरर्थक काढायला पाहिजे. अंधाराची किंमत, प्रकाशाची किंमत तेव्हा आहे जेव्हा अंधार आहे. खऱ्याची किंमत तेव्हा आहे जेव्हा खोटं समोर आहे. आणि मग सार्थक जीवन काढायचं असेल तर निरर्थक काढायला पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांना दैवी प्रकृती सांगत असताना, काही कारण नसताना ज्ञानोबरायांनी या ठिकाणी निरर्थक जीवन सांगितलं. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचत असताना कृष्ण परमात्म्याला विचारलं तर 2 श्लोकामध्ये निरर्थक जीवनाची मीमांसा कृष्ण परमात्म्याने केलेली आहे. कृष्ण परमात्मा सांगतात, मोघाशा मोघ परमाणु मोघ ज्ञानातिशेषतः राक्षसी मात्रेचैव प्रतिमोहिताः. आधीचा एक श्लोक आहे की अवजानन्ति मां यदा मानुषी परमार्थं, मला ते जाणत नाही जे मूढ आहे, मूर्ख आहे, ते मला जाणत नाही. कृष्ण परमात्मा बोलत असताना काय मोघाशा मोघ परमाणु, मोघाशा शब्दाचा अर्थ असा आहे, हा मोक्ष शब्द जो आहे तो व्यवहारात आपल्याकडे वापरला जातो. काही काही मंडळी म्हणत असतात आणि त्याचं बोलणं म्हणजे कसं आहे, मोघ करून नाही. हा मोघ शब्द कृष्ण परमात्मा सांगतात मोघाशा. आणि या श्लोकावर ज्ञानोबरायांनी केलेली तिची बहर इतकी मोड आहे. ज्ञानोबराय बोलतात, या लागी जन्म लेते मोघ, जैसे वार्षिये विनमेघ, मृगजळाचे तरंग दुरीत पहावे. या लागी जन्म लेते मोघ. आणि दृष्टांत दाखवायला येतात, जैसे वार्षिये विना मेघ. जसं आकाशात पाऊस पडण्याचं वातावरण झालेलं आहे पण जमिनीवर थेंब सुद्धा पडत नाही, हे जसं मोकार आहे, मोघम आहे, तसं काहींचं जीवन निरर्थक आहे. तेथे एवढी काळवा केले, तेथे एवढी काळवा केले,
अरे गुणा हा पुढे हा काही आहे जन्म मिळाला देव मिळाला वाया परमात्मा भेटावा तो परमात्मा करावा त्या परमात्म्याने दर्शन घ्यावं त्याच्यासाठी महाराजांना अंतःकरणाची परमात्म्याच्या भेटीसाठी आलेली आहे तो परमात्मा मला आज दर्शन देईल तो परमात्मा भेटत मला त्याच्यासाठी महाराजांना आणि महाराज सांगतात केवळ दिवाळीच्या मुलाला दिवाळीला असेल असलेली स्त्री आणि आपल्या आधुनिक हात असताना त्या काळात दिवाळीच्या सणाला सासूपाशी असलेल्या त्या स्त्रीला आपला भाऊ द्यायला येईल आपला मालक आपला बाप आपल्याला घ्यायला येईल अशी अपेक्षा लागते तसं तो परमात्मा भेटत आज महाराजाच्या अंतःकरणात जगद्गुरु तुकोबारायांच्या पारमार्थिक परिस्थितीचा आणि प्रापंचिक परिस्थितीचा अभ्यास केला तर पहिली गोष्ट ही लक्षात येते महाराजांची परिस्थिती 2 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा असा आहे की महाराजांच्या घरी महाराज जहागीरदार आहेत आणि त्या काळात
लक्ष्मी महाराजांच्या घरात पाणी भरते आणि देशाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी येतात. हा महाराजांचा मोठेपणा गावातला पाटील रामराम करत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी येतात. हा फार मोठेपणा महाराजांच्या ठिकाणचा आहे. महाराजांची परिस्थिती सामान्य नव्हती. तसं पाहिलं तर एक वाक्य लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. दुर्गादेवी नावाच्या दुष्काळात शिष्टीमध्ये दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये महाराजांनी साठीभर वह्या ज्या वह्या कर्जाच्या आहेत. ऐकणारे मंडळी लक्ष द्या. ज्या वह्या कर्जाच्या आहेत आणि ज्याच्यावर कर्ज आहे, कोणाच्या नावाने 10,000, कोणाच्या नावाने 5,000, कोणाच्या नावाने तांदळ रुपये आहेत, तर कोणाच्या नावाने मोहरा आहे. आणि ही सर्व प्रक्रिया आणि महाराजांनी साठी भरली म्हणजे गाडी भरली. बैलगाडी किती जणांना माहिती आहे? तुम्ही आता मुंबईमध्ये असला तरी सगळे गावाकडची मंडळी आहात. त्या बैलगाडीची जी साठी असते त्याला साठी म्हणतात. वेगवेगळ्या भागात असतात, नावं वेगवेगळे असतील. महाराजांनी त्या खदावण्या वह्या गाडीमध्ये भरल्या आणि महाराजांचे धान्य बंधू आले होते. महाराज, मी तुमच्या वाट्याच्या वह्या सोबा, मला प्रपंच आहे, तुमच्या वाट्याच्या वह्या देऊन टाकल्या. ज्या मंडळी खर्च महाराजांकडे आला ते मंडळी आले. परंतु शेवटी महाराजांनी त्या साठीभर वह्या इंद्रायणीच्या पाण्यात होत्या. आता लक्ष द्या. ज्या महात्म्याने कर्जाच्या वह्या होत्या त्याच महात्म्याच्या वह्या करतात. ज्या महापुरुषाने आधी कर्जाच्या वह्या उडवायला लागतात तेव्हा वह्या करत असतात. गाथा तेव्हा करत असते जेव्हा समाजासाठी आधी उडवावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो. जगात सगळ्यात पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांची. आता सरकार 2,000 रुपये हप्ता द्यायचा किंवा इकडे 2,000 हप्ता द्यायचा, खताची कोणी 400 रुपये 1,500 रुपये. आता शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे. मला कुठल्याच काही कोणाचं बोलायचं काही कारण नाही. सांगण्याचा भाग सगळ्यात पहिली कर्जमाफी सगळ्यात पहिले अन्नधान्य प्रक्रियेबद्दलची काही व्यवस्था आहे. अशा परिस्थितीतही महाराजांनी वाटून दिलं, सगळ्यांना माफ केलं आणि माफ केल्यानंतर महाराजांची परिस्थिती अशी आहे. महाराज सांगतात, धन धरो घरी
जवळी येता कोणता नागंत ऐशी सांगा नागंत ऐशी सांगा नाही तरी वाया भागा थोडपण अंगा तरी ऐशे आणावे ही महाराजांची परिस्थिती आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये महाराजांच्या अंतःकरणाची एकच तळमळ आहे, एकच व्यथा आहे. आपल्याला एखादा प्रसंग अनुकूल आला तर आपण देवाचा धन्यवाद करतो. एखादा प्रसंग आपल्याला प्रतिकूल आला की आपण देवाला शिव्या देतो. मला आला ताप, देवातून माझा बाप आणि माझा गेला ताप, देवाच्या बापाचाही अशी परिस्थिती आपली आहे. परंतु महाराजांची परिस्थिती अशी नाही. महाराज कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी हे आकाश करोनाच्या काळामध्ये कितीतरी महाराजांमध्ये करोनाच्या काळामध्ये वेगळे त्याचा अनुभव नाही. डॉक्टर म्हणले काय होतंय पण काही निष्ठावान मंडळी त्यांनी मरण स्वीकारलं पण चुकीच्या मार्गाने गेले नाही. आता काही खेडोपाडी काही बरेच माणसे माझ्याकडे ते म्हणतात आमच्या बाळीला फक्त खायचंच आनंद नाही म्हणजे बाकी सुद्धा या महापुरुषांच्या बाबतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी भजन केलं. एकदा असा प्रसंग घडला. सर्व मंडळी आष्टी तालुक्यामध्ये एक संत होते आणि बंकट स्वामी जसं मार्केट संप्रदायामध्ये 4 खांब आहेत. दांडेकर मामा, त्याचप्रमाणे लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, लक्ष्मणबुवा गुरव आणि चौथे बंकट स्वामी. बंकट स्वामी महाराजांचे 9 शिष्य आहेत आणि 9 शिष्यामध्ये वैराग्याला प्रसिद्ध असलेले वामनभाऊ महाराज म्हणून संत होऊन गेले आणि त्यांच्या बाबतीतला हा प्रसंग आहे. पंढरपूरला फडकऱ्यांची मीटिंग झाली. बरेच फडकरी त्या मीटिंगला होते आणि असं ठरलं तुकोबारायांच्या नंतरही काही वाङ्मय तयार झालेला आहे. महाराजांच्या नंतरही काही अभंग रचना झालेल्या आहेत आणि मग त्यांनी त्या ठिकाणी असा प्रश्न मांडला की महाराज आमचं असं मत आहे की आमचेही अभंग कीर्तनाला घेतले पाहिजे. आता आम्ही लिहिलेले अभंग सुद्धा कीर्तनात घेतले पाहिजे. त्या अभंगावर चिंतन केलं पाहिजे. कोणीच काही बोलत नाही, कोणी काही बोलत नाही. प्रश्न मांडला, बैठक बसलेली आहे, थोडं संत महापुरुष बसलेले आहे. पण त्या ठिकाणी वामनभाऊ महाराज उठले आणि वामनभाऊ महाराजांनी सांगितलं म्हणजे गड्या तुम्ही म्हणता की आमच्या अभंग कीर्तनाला का घेत नाही, त्याच्यासाठी अभंग का घेत नाही त्याचं कारण असं आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग किती दिवस पाण्यामध्ये राहिले? 13 दिवस पाण्यात राहिले. तुम्ही फक्त 13 मिनिटच पाण्यात ठेवता. त्यांनी उत्तर काय दिलं? महाराजांची गाथा 13 दिवस पाण्यात राहिली म्हणून कीर्तनाला अभंग घेतले जातात. तुमचे अभंग 13 तास पाण्यात ठेवा, तुमचे अभंग आम्ही हे बोलणं आणि या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली गाथा आहे. आजही चालता फिरता देव पाहता येतो, आजही चालतं फिरतं ब्रह्म पाहता येतं, आजही चालता फिरता परमात्मा पाहता येतो, पण तो कळावा नाही. वेगवेगळे प्रसंग कितीतरी हजारो प्रसंग आपल्याला सांगता येते. त्या मांजरीला आत्मा केली बाबा आहे. आज प्रत्यक्ष शंकराचा अवतार
आत्माराम बाबा आहे. माझ्या परिसरात नाही, तरी वेगळ्या परिसरात आहे. परंतु जे संत असतात त्यांना कुठला परिसर नसतो. त्यांचा एक भक्त आहे शंकर काहीतरी त्याचं नाव आहे अंबादास म्हणून. अगदी दर्शनाला गेलो असताना त्यांनी विचारलं, दर्शनाला गेलो तर बाबा अभंग म्हणत होते, माझे अरे अनेक वर्ष अंग पाणी त्याचा त्याग केलेला महात्मा आहे. पण आजही त्या महात्म्याच्या चेहऱ्यावरचं तेज हे काही वेगळं आहे. अन्न पाणी न घेता चालता फिरता देव असं तरी हरकत नाही. आणि मग त्यांना विचारलं, बाबा जेवण? त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला मी काशीला जाऊन जेवण आलो नव्हते बाळा. त्याचा अर्थ दुसरं तिसरं प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये लोक महाराज दुसरे तिसरे कोणी म्हणून ज्ञानोबा अवतार आहे. महाराज सांगतात, अक्षयी साचार केले सायासाठी घर, यरंदाशी हार तुझा भार नसला होते. अशा पद्धतीमध्ये परमार्थ करत असताना पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची तीव्र जिज्ञासा महाराजांच्या मनात आहे. भेटीला आली पंढरीनाथा, भेटीला आली पंढरीनाथा. परमात्म्याने मला दर्शन द्यावं, अद्याप महाराजांना दर्शन दिलेलं नाही, पण भेटलेला नाही. महाराजांच्या आधी आई साहेबांना दर्शन दिलं, पण महाराजांना दर्शन दिलं नाही. आणि मग एखादी वस्तू तर सहजासहजी मिळत नसेल
माणसं शेवटी भांडणाच्या पोळीला येतात. सहज मागून जर नाही मिळाली तर मग माणसं काय करत असतात, मग भांडणाच्या पोळीला येतात आणि मग सहज महाराज मागायचा प्रयत्न करतात. देवाला म्हणतात, देवा किंवा महाराजांनी मानतात. देवाला विचारलं, असं देवाच्या बाबतीमध्ये बोलत असताना महाराजांनी असं बोलून सुरू केलं, काय त्या देवाला आम्हाला दर्शन देण्यासाठी काय तुला खर्ची पडतं का? पण एकदा आम्हाला दर्शन दिलं झालं ना आमचं जीवन धन्य. असं काय तुला काय तुला पैसे लागतात का? आमचं भेट कधी टाळत असतं, भेट तेव्हा टाळत असतात जेव्हा खिशाला कातर बसते. भेट तेव्हा माणसं टाळत असतात. काहीतरी आता ते कीर्तनात म्हणणार नाही, काहीतरी त्या ठिकाणी खड्डा असेल, काहीतरी नुकसान असेल. महाराज त्याच भाषेत देवाला सांगतात, देवा काय तुझे द्यायचे मला भेटी देता वचन बोलता येत दोन. अरे आम्हाला बोलायचं तुझ्या जीवावर येते. आणि शेवटी महाराज भांडणाच्या पवित्र्यात आले नाही. महाराजांनी देवाशी भांडणं सुरू केलं. देवाला एक महाराज म्हणत आले, आता हे बोलताना महाराज बोलतात की सच्चिदानंद मूर्तिरूप परमात्मा आहे. देवाला म्हणते, देवा कोण विचारत होतो तुला? कोण विचार तुला? देवधर्म सांगली पण ते सगळं विषयी देवा, अरे आमच्यामुळे तुला मोठेपणा आहे, आम्ही ठरवलं म्हणून तो देव आहे. असं बोलत असताना शेवटी महाराजांनी सांगितलं, देवा कोण तुमचे नाव घेते, कोण पिंडदान देते? अमुची आभारे तुझा देव आमच्यामुळे तू देव आहे, आम्ही ठरवलंय म्हणून तुला देवत्व आहे. आता असं बोलायला लागल्यानंतर कोणाला बरं वाटलं? कोणालाच बरं वाटलं नाही ना. देवाला एवढं बोलताना महाराजांनी शेवटी सांगितलं, देवा तुला जर असं वाटत असेल की आम्ही काही अपेक्षा ठेवून तुझ्याकडे येतो, एक लक्षात घे, तुझा सुखडीचा थोडा सुद्धा आम्हाला म्हणतो. तुका म्हणे तुझी न लगेल सोहारी, पण आहे नलगे दसुरी शिंदी सुद्धा शिरपूर सुद्धा म्हणतो. आता शिंदी महिला मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडक्या बहिणी इकडे बघा, फार श्रीमंत माणसं आहात तुम्ही. श्रीमंत कशा आहात? आता मुख्यमंत्र्याच्या बहिणीमुळे गरीब असतात, प्रमुख श्रीमंत. आणि पुरुष मंडळी जी आहेत ते श्रीमंत याच्यासाठी आहेत, मुख्यमंत्र्याच्या बहिणी श्रीमंत आहेत आणि ही मंडळी मनाने श्रीमंत आहे. म्हणून तर लक्ष द्या. आता शिंदी आणि चिरगुट याच्यातला फरक लक्षात घ्या. शिंदी कशाला म्हणायचं? जो कपडा वापरण्यास लायक नाही त्याला काय म्हणायचं? शिंदी. आणि चिरगुट कशाला म्हणायचं? शिंदीच्या पुढची स्टेप मार्चेंडिंगला काय होत असतं तुमच्या पडती होते ना, तर शिंदीची जी पुढची स्टेप आहे त्याला शिरगुट असं म्हणायचं. त्यामुळे असं म्हणता आला
आहे पा पूजेचे चिरमुट. महाराजांना काय वस्त्र शब्द माहिती नव्हता का? ज्या ज्ञानोबरायांनी 56 भाषेचा केला असे गौरव, ज्या ज्ञानोबरायांची भाषा आजही शास्त्रज्ञाला कळत नाही, त्या ज्ञानोबरायांना पर्यायी शब्द माहिती नव्हते का? परंतु अतिसामान्य माणसाला कळालं आणि ज्ञानोबरायांनी हा शब्द वापरला, पाहे पा भजेचे चिरमुट. कारण चिरमुट हा शब्द असा आहे, ज्या माता मावल्या खेड्यातून आलेल्या आहेत त्यांच्या लक्षात येईल आपला मालक जर रानामध्ये नांगर घेऊन गेला, आता ट्रॅक्टर आल्यानंतर नांगर काय राहिलाच नाही. कारण जर नांगर घेऊन गेला तर त्याला भाकरी बांधून न्यायला जे वापरलं जायचं त्याला म्हणायचं चिरमुट. भाकरी बांधायला जो कपडा वापरला जायचा त्याला काय म्हणायचं? चिरमुट. आणि मग ती माता मावळी ती चिरमुट सुती कपड्याचं असावं, कारण त्याच्यामध्ये भाकरी भिजली नाही पाहिजे आणि खाण्यास लायक राहिली पाहिजे. अशा पद्धतीचं जे असतं त्याला काय म्हणायचं? चिरमुट. आता त्या चिरमुटावर जास्त बोलत नाही पाहिजे, तुम्ही मला चिरमुट सांगू पिठाला ते चिरमुट असं असतं की ती माता मावली आपल्या मालकाला सांगत असते, हो रानातून माघारी येत असताना ते चिरमुट आठवणीने आणा. एक टाइम तुम्ही विसरले तरी चालेल, पण चिरमुट विसरता का नाही. एवढं काय आहे महत्व चिरमुटाला. म्हणून महाराज सांगतात, देवा अरे तुझं चिरमुट सुद्धा नको, फक्त तुझ्या दर्शनासाठी आम्ही आतुरलेले आहोत. आम्हाला दर्शनाची आवड आहे, त्याने भेट घ्यावी, दर्शन घ्यावं, पण तो भेटत नाही. शेवटी महाराज आता जर तो भेटतच नाही तर काय केलं पाहिजे? तो ज्यांना भेटला त्यांना विचारलं पाहिजे. आता लक्षात. आता मला सांगा, आपल्याला एखादी प्रक्रिया करायची, घर बांधायचं, आपल्याला लग्न करायचं, आपल्याला म्हणजे तुम्हाला माझं झालेलं, आपल्याला म्हणजे ज्यांचं झालं नाही त्यांचा विषय, तर ज्यांचं झालंय त्यांना विचारलं पाहिजे ना कसं काय आहे. कारण गंमत अशी असते तर एका वाघाच्या लग्नाची मागणी नाचवत तर जाता होता नाचत होतं. 2-3 दिवस बाकीचे प्राणी होते ते म्हणजे अरे येड्या लग्न वाघाचं आहे तू कशाला नाचतो? तो म्हटला लग्नाच्या आधी सुद्धा वाघच होतो. आता त्या वाघावर जगदंबा होती. नेटवर्कचा परिणाम. आता मुंबईत नेटवर्क फास्ट आहे पण जामच लागतं. आणि आता इकडे चांगले चांगले विचार आमदार या नेटवर्कच्या बाबतीमध्ये फायदा आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ वेगळे. तर काय झालं होतं आपला विषय? असं म्हणलं तर काय फुकटून पाकिट नाही राहिला असा विषय नाही. त्यांना अद्याप दर्शन दिलेलं, दर्शन द्यावं आणि त्याने भेटावं. शेवटी ज्यांना भेटले त्यांना विचारलं पाहिजे ना. ज्यांनी ते काम केलं त्यांच्याकडून तो अनुभव घेतला पाहिजे. आणि शेवटी महाराजांनी ते कोणाला भेटले अशा संत महापुरुषांना विचारलं, गाव संतजन तुम्ही कृपावंत आहात असं आम्ही ऐकलं. तुम्ही कृपावंत आहात का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही असं ऐकलं आहोत की तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही एक काम करा, एवढा
भगवंताशी असली पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणी इच्छिले ज्ञानोबासारख्या अधिकारी संत महापुरुषांना लोकांना लागतं आणि त्यांना विचारलं का हो संतजन तुम्ही कृपावंत आहात तुम्ही मला सांगा की तो दर्शन मला कधी देईल कधी तो मला भेटेल असं म्हटल्याच्या नंतर त्या संत महापुरुषांनी सांगितलं महाराज तुम्ही काही करू नका तुम्हाला तो दर्शन देईल भेटेल तुम्हाला तो तुमचे प्रयत्न चालू ठेवा महाराजांनी सांगितलं पण संत महापुरुष माझं असं मत आहे की तो मला दर्शन देईल का भेटेल का तुम्हाला नक्की दर्शन देईल मला तो त्याच्यासाठी दर्शन का देणार नाही देईल ना तो दर्शन अहो पण माझ्या परमार्थामध्ये माझ्या पारमार्थिक प्रयत्नामध्ये काही कमतरता आहे का मी कुठं कमी पडतो मला तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे तुम्ही सांगितलं ना अहो एवढंच काय हा देह सुद्धा समर्पित करायला मी तयार आहे काय हा देह झाडू करवती कर्मरी टाकूया भितरी कागदी माझी म्हणतात हा देह अग्नीमध्ये समर्पित करायला ते तयार आहे तसं सर्व शस्त्र आहे तसं कर्म आहे सुद्धा काय आहे पण का मला दर्शन देत नाही का मला भेटत नाही त्यांनी सांगितलं महाराज अहो 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला तो दर्शन देत नाही तुम्ही प्रयत्न चालू ठेवा भेटेल तो तुम्हाला दर्शन देईल ना महाराजांनी सांगितलं अहो संत महापुरुष तुम्ही म्हणता तो दर्शन देईल पण ज्या शरीराच्या माध्यमातून त्याने भेटावं त्याने दर्शन द्यावं ते शरीर कसं आहे दयाचे शरीर संप्रदायामध्ये काही महात्मे होत गेले महाराज त्यांची आठवण का म्हणत आहे आठवणच अशा पद्धतीचे काही एक या संप्रदायामध्ये त्यांना एक आठवण म्हणून सांगतो सहज होती महाराजांकडे असायची महाराजांनी काय केलं ते सांगायचे म्हटले केलेले चित्रामध्ये सगळे केले सगळे केले आणि एक वेळा काय करायचं रोज घेतलेला काम लावायचा
10 दिवस 15 दिवस 1 महिना 4 महिने झाले. पण त्यानंतर मी विचार केला, म्हटले अरे हा दूध काय ऐकतोय, दूध काहीतरी ऐकतोय. डॉक्टर आले, काय लावला, त्याला बोलून घेतलं, काय म्हटले काहीच आवाज येत नाही. तू 4 महिने झालं इथं काम करत ऐकतो, मी आता ऐकतोय, तुम्हाला काहीच ऐकायला येत नाही. म्हटलं काही येणार आहे का काय? 4 महिन्यात मला ऐकायला आलं नाही, तुम्हाला 4 मिनिटात येईल का? अशी सहज विनोदी महाराजांनी आणि बहुतेक विनोदावाल्याकडे गाणं नसतं, गाण्यावाल्याकडे विनोद नसतात. पण तो विषयामध्ये महाराजांचे वयाचे शरीर काय महाराज सांगतात, जायाचे शरीर जाईल क्षणात. हे शरीर कसं आहे, क्षणभंगूर आहे. आणि मग महाराज संत महापुरुषांना सांगू लागले, तुम्ही म्हणता तो दर्शन देईल, पण आता आमचं हे शरीर नाशिवंत आहे, क्षणात नष्ट होणार आहे. या शरीराचा भरवसा नाहीये. हे शरीर अतिशय नास्तिक पुष्कळ शरीर आहे, कधी जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून आम्हाला अशी काही झाली की त्याने दर्शन द्यावं, त्याने भेटावं. आणि मग महाराज सांगू लागले की हे शरीर इतकं नाशवंत आहे. एखादा माणूस जेवायला बसल्याच्या नंतर ताटातला घास हातामध्ये घेतला आणि तो हातातला घास मुखामध्ये घातला, पण मुखामधला घास खिशातून खाली जाईल. मुखातून खाली जाईल का नाही ही शाश्वती नाही. करोडपती आहे, आमच्या खिश आहे, परंतु काही पैसे दिले आणि 1-2 तासाचं आयुष्य वाढवून घेतलं असं घडत नाही. मला आपण सर्व मंडळी ज्ञानी सूक्ष्म मंडळी आहात. एक क्षणाचा विलंब या आयुष्यामध्ये चालत नाही. एवढं क्षणभंगूर आहे. महाराज सांगतात, क्षणभंगूर हे राय न कळता आणि ग्रास प्रिय सत्ता नाही आधी. महाराजांनी सांगितलं, जायाचे शरीर जाईल क्षणात. आणि पण संत महापुरुषांनी सांगितलं, महाराज क्षणात जाणार असलं तरी तुम्ही प्रयत्न करीत राहा, तो तुम्हाला दर्शन देईल. महाराजांनी सांगितलं, दर्शन देईल असं तुम्ही वारंवार म्हणता. आमचा प्रश्न असा आहे, का
आता कृष्ण जायला गडबड असेल आणि वर करायची तर गोडगोड करायची. आता 6 कडे काटा चांगला आहे मग घ्यायची तर शिल्लक घ्यायची. दह्याचे शरीर काल दर्शन देत नाही. आणि संत महापुरुष मंडळी आहेत, जे साधू आहेत, ज्ञानोबा आहेत, बाबाजी चैतन्यासारखे जे महात्मे आहेत, त्यांनी कारण गुरुवरायांचा सर्व संत म्हणून फक्त ज्ञानोबा आहे. आधी हे मंत्र तुम्ही तुम्हाला हे संतजनी मायवापीवा ज्ञानियांचा गुरु अशा महाराज ज्ञानोबासारख्या महात्म्यांना गुरुवराय विचारतात, दर्शन देत नाही. त्यांनी सांगितलं आम्ही काय करायचं. त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही ठरवलं तर ते काम होईल. तुम्ही म्हणजे कोणी? अहो तुम्ही म्हणजे कोण? त्यांना सांगितलं तुम्ही म्हणजे मी तुमच्यामध्ये भेदभाव करत नाही. तिथं तुम्ही उपस्थित आहात एवढे सर्व मंडळी जे संतजन आहेत त्या तुम्ही सर्व संतांनी लक्ष घाला आणि आमचं काम करा. काय काम करा? आपण करतो सोन्याला घडलं 22 कॅरेटचे अलंकार होतात घट असते म्हणून हा पुन्हा घंट आहे. आणि पुन्हा तुला तिथे एवढ्या उंचीवर जाऊन याही वयामध्ये कारण युरोप हा फार चांगला देवा तिथे शेजारची जागा आहे. हा सुख आहे सुंदर मला नैसर्गिक करीत आहे. बाबांच्या चरणी काय सगळ्यांनी टाळी वाजली मला फार बरं वाटतं. त्याचं कारण असं आहे एक लक्ष द्या. टाळी वाजवणं त्याच्यासाठी फार मोठी क्रिया करावी लागते. टाळी वाजवायला फार रक्त आठवते किंवा टाळी वाजवायची असेल तर आपलं काही झालं ग्रॅम वजन कमी होत नाही. पण टाळी वाजवण्यासाठी माणसाचं हे मोठं लागतं. अंत करत मोठं लागतं तेव्हा माणसं टाळी वाजवतात. आणि ते ऐकल्यानंतरही टाळी वाजवत नाही की किती मोठं हृदय मोठ्या अंतकरणाची मंडळी आहात. असं गोड चाल झाली तर टाळी वाजवली पाहिजे नाही. सभा माहिती मला पण ही सभा नसली तरी सभा सगळं साधू संतांची महात्याची गोड चाल महाराजांनी गायली. तुम्ही संत आणि
बघा, ही मंडळी वारकरी संप्रदायाची प्राण आहे. आपल्याकडे मोठी माणसं आहेत, आपल्या स्वतःच्या गोष्टी माणसं यांना सल्ला काढले आहे, त्याच्यानंतर आपली सगळी सर्व मंडळी आहेत. आपण त्या गोष्टी अंदाजाने स्पष्टपणे पुढे करायची. आणि कारण आता कसं असतं, चलता चलता एखादा म्हणतो की 3.5 कोटी केस माणसाच्या शरीरावर असतात. किती असतात? 3.5 कोटी. म्हटलं ना ठीक आहे, म्हणतो कुठून बघ असो. तर कधी कधी काही ठिकाणी गंमत अशी होते, एका ठिकाणी म्हणतं उचला प्रमाण उचला. अगदी प्रमाण उचलायचं आहे म्हणजे मला उचलायचं मंडळी आहात तुम्ही समजा सारे रुपये किती आहे 17 आहे. 17 मला करायचं आहे, 2 मला करायचं 17 आहे. बरं त्याच्याला तुमच्याला 14 17 काहीतरी घेऊ आणलं, कारण एका गोष्टीकडे थोडं विचारायचे होते. ते म्हणजे 5 ते 15 दुसऱ्या दिवशी विचारायला म्हणते 5 ते 3 म्हणतात 10 दुसऱ्या विचारतो म्हणता 11 तुझा म्हणता 12 त्याला सांगितलं 12 शाबास. अरे म्हणजे 5 ते 12 नाही 5 ते 15 म्हणजे तो काल 10 सांगत होता, किमान आज 12 जवळ आला, 2 दिवसांनी 15 जवळ याची खात्री आहे. तुम्ही संत झाले कृपेचे सागर. आता पुढं पाहतो नाही का 40 मिनिटं राहिले. तुम्ही संत पहिला शब्द आहे तुम्ही. आता जगद्गुरू कुटुंब आहे आणि तुम्ही म्हणावं असे संत जे महाराजांच्या समोर आहेत, त्या संतांना तुकोबाराय सांगतात 2 विशेषणांनी गौरव करतात. पहिलं विशेषण महाराजांनी वापरलं, तुम्ही कृपेचे सागर आहात. मनविता